बघून तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की इन्कम टॅक्स रेडमध्ये ह्या 20 लग्नाच्या गाड्या काय करत आहेत, तर याच्यामध्ये थोड्या नव्हे तर जवळजवळ 120 लग्नाच्या गाड्या इन्कम टॅक्स रेड मारायला गेलेल्या आहेत। इंडियाच्या मॅपनुसार महाराष्ट्रापासून 120 किलोमीटर दूर आहे जालना। 120 गाड्यांसोबत 260 इन्कम टॅक्स ऑफिसर्सना घेऊन इथे जालनामध्येच रेड टाकलेली आणि या संपूर्ण रेडमध्ये 390 करोडचा माल जप्त करण्यात आलेला। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे अनोखी अशी इन्कम टॅक्सची रेड आणि शेवटला जो फार्म हाऊसचा ट्विस्ट आहे तो बघून तुमचे होश उडतील। नमस्कार, मी आहे सचिन, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। जालना शहर हे महाराष्ट्रामधील खूपच छोटंसं शहर आहे आणि जालनामध्ये सर्वात जास्त व्यापार करण्यात येतो तो स्टीलचा, त्यामुळे जालनाला महाराष्ट्राची स्टील कॅपिटल सुद्धा संबोधण्यात येतं। स्टील बनवणारे जालनामध्ये 2 मोठ्या कंपन्या होत्या, SRJ PT स्टील्स, कालिका स्टील्स। रेड मारण्याच्या काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे। इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि GST काउन्सिलला एक टिप भेटते, जालनामधील या 2 मोठ्या नामांकित स्टील कंपन्या इन्कम टॅक्स बुडवत आहेत। एवढ्यात एक कर्मचारी सांगतो की आताच एक टिप भेटली आहे, 120 करोड रुपयांचं टॅक्स इव्हेशन झालेलं आहे। टॅक्स इव्हेशनचा अर्थ टॅक्स चुकवणं। हैराण करणारी याच्यातली गोष्ट आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि GST काउन्सिलला जी टिप भेटलेली त्याच्यामध्ये 120 करोड रुपयांचा टॅक्स बुडवल्याची वार्ता केलेली। टिप मिळताच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आपल्या नाशिक ब्रांचला कळवलं आणि नाशिक ब्रांचने SRJ स्टील्स, कालिका स्टील्स वरती छापा मारण्याचा प्लान बनवला। खूप मोठ्या अमाऊंटची टिप होती, त्याच्यासाठी यांना 260 इन्कम टॅक्स ऑफिसरांना निवडण्यात आलं। सर्व काही सुरळीत चाललेलं, पण एक गोष्ट खटकत होती की जालना शहर हे खूप छोटं शहर आहे। इतके ऑफिसर जर तिकडे गेले तर ह्या दोन्ही कंपन्या सतर्क होतील, ज्याच्यामुळे रेड फेल होण्याची शक्यता जास्त होती, जी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटसाठी त्रासदायक होती। याच्यावरती सोल्युशन काढण्यासाठी आणि टार्गेटला रंगी हात पकडण्यासाठी प्लान बनवण्यात आला आणि याच्यामध्ये फिल्मी स्टाईलने धार मारण्याचं आयोजन आणि या प्रोजेक्टला नाव देण्यात आलेलं दुल्हन हम ले जाएंगे। आणि या प्लानला सत्यात उतरवण्यासाठी 2 ऑगस्ट 2022ला काही इन्कम टॅक्स ऑफिसर्सनी या दोन्ही कंपन्यांची रेकी केली आणि या रेकीच्या मदतीने काही जागा आयडेंटिफाय करण्यात आल्या जिथे जिथे रेड टाकायची होती। 2 ज्या कंपन्या होत्या स्टीलच्या, SRJ स्टील्स, कालिका स्टील्स, यांचं ऑफिस, फॅक्टरी आणि ओनरच्या घरी धाड टाकण्याचं नियोजन 3 ऑगस्ट 2022 उजाडते। या प्लॅनला सक्सेस करण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 120 गाड्या भाड्याने घेतल्या। जालना हे छोटं शहर असल्यामुळे इन्कम टॅक्स ऑफिसर्सनी काळजीपूर्वक ह्या गाड्यांना लग्नाच्या गाडीप्रमाणे सजवण्यात आलं। प्रत्येक गाडीवरती राहुल वेड्स अंजली दुल्हन हम ले जाएंगेचं स्टिकर्स लावण्यात आलं आणि संपूर्ण माहोल असं बनवण्यात आलं की एक वरात चालली आहे। त्याच्यातील 260 इन्कम टॅक्स ऑफिसर्स वराडाप्रमाणे तयार झालेले। त्याच्यातील एक इन्कम टॅक्स ऑफिसर नवरदेव बनलेला, ज्याच्यामुळे कोणालाही यांच्यावरती संशय येणार नाही। जालनामध्ये एंट्री केल्यानंतर सगळे ऑफिसर्स वेगवेगळ्या रस्त्यांमध्ये डिवाइड झाले, ठरवलेल्या ठिकाणी जाऊ लागले। तिन्ही लोकेशन तुम्हाला व्यवस्थित सांगतो। इन्कम टॅक्स ऑफिसरांना दोन्ही कंपन्यांच्या मालकांच्या घरी काही नाही भेटलं। इन्कम टॅक्स ऑफिसरांना दोन्ही स्टील कंपन्यांच्या फॅक्टरीमध्ये कच्च्या मालचा घपला आणि काही इनकरेक्ट एंट्रीचा फ्रॉड दिसला आणि या ऑफिसर्सना दोन्ही कंपन्यांच्या ऑफिसमध्ये डुप्लिकेट कंपन्यांचे डॉक्युमेंट्स आणि GST फ्रॉडची इन्फॉर्मेशन भेटली आणि हे ऑपरेशन सर्चिंग करता संध्याकाळ झालेली। जी टीप इन्कम टॅक्स ऑफिसरना भेटलेल्या त्या हिशोबाने काही त्यांच्या हाती लागलं नव्हतं, त्यामुळे सर्व ऑफिसरचा कॉन्फिडन्स खालावलेला। तेव्हा काय असं निदर्शनास आलं ज्याच्यामुळे ह्या केसमध्ये पुन्हा एक रुची उत्पन्न झाली। SRJ PT स्टीलच्या ऑफिसमधून काही डॉक्युमेंट्स भेटले, ज्याच्यामध्ये एका फार्म हाऊसचा वारंवार वापर करण्यात आलेला। तुम्हाला सांगतो, ज्या फार्म हाऊसची वार्ता होते त्याचं या दोन्ही कंपन्यांच्या मालकांकडे काही लेणं देणं नाहीये। हा फार्म हाऊस प्रायव्हेट फायनान्सर प्रदीप ओराचं होतं, जो SRJ PT स्टील्स आणि कालिका स्टील्स यांच्या काळ्या धंद्यामध्ये त्यांची साथ देत होता। ज्यावेळी इन्कम टॅक्स ऑफिसर फार्म हाऊसवरती पोहोचले तेव्हा त्यांना समोरासमोर काही नाही भेटलं। ज्यावेळी ही दिवाळ तोडली तेव्हा त्यांना एक सिक्रेट रूमचा दरवाजा सापडला। गेट तोडून ऑफिसर ज्यावेळी आतमध्ये गेले तेव्हा खूप सारे गादले रोल होऊन पडलेले आणि काही कबड होते। दोन्ही कबड उघडून बघितले त्यावेळी ऑफिसर्सना खूप मोठा झटका लागला। हे ऐकून तुम्हाला शॉक लागेल, दोन्ही गाद्यांमध्ये 500च्या हजारो बंडल्स ठेवण्यात आलेले। कबडांमध्ये सोनं, चांदी, सोनीच्या दागिने, हिऱ्याचे दागिने, हिरे चमकत होते। हे ऑपरेशन संपता सकाळ उजेडलेली आणि आता वेळ आलेली या संपूर्ण सामानाची व्हॅल्युएशन करण्याची। एवढी नगद रक्कम हाताने मोजणं शक्य नव्हतं, त्यामुळे जवळच SBI बँकेमध्ये सर्व पैसा हा थैल्यांमधून भरून घेऊन जाण्यात आला। सकाळी 11 वाजल्यापासून नगदी कॅश मोजायला सुरुवात झालेली, रात्रीच्या 1 वाजेपर्यंत चालू होतं। जवळजवळ 13 तास मोजण्यात लागलेले। काउंटिंग नंतर कळलं 58 करोड नगदी कॅश, 32 करोड गोल्ड, 14 करोड हिरे, 300 करोडची अनडिक्लेअर प्रॉपर्टी। एवढा संपूर्ण ऐवज फार्म हाऊसमधून जप्त करण्यात आलेला। या अनोख्या फिल्मी स्टाईलने मारण्यात आलेल्या रेडमध्ये 390 करोडचा माल इन्कम टॅक्स ऑफिसरांना त्यांच्या हाती लागतो।